हॅलो एव्हरीबडी, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? तर असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. मी प्रियांका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. सचिनने मला उठवून दिलं आणि लवकर उठण्याचं कारण असं की त्यांना आज एके ठिकाणी जायचं होतं आणि ते ठिकाण म्हणजे त्यांच्या मावशीचं घर. कारण त्यांचे काका काल एक्सपायर झाले म्हणून त्यांना आज अंत्यविधीसाठी लवकरच जायचं होतं. मग त्यांनी मला लवकरच उठवून दिलं. तसं तर आम्ही 7:30पर्यंत उठतो, पण आज 7 वाजता उठलो कारण मग सकाळची आवरावर करायची होती. आणि सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मी एक गोष्ट करते ती म्हणजे तोंडावर पाणी मारते, कारण त्याच्याने मग माझी झोप उडते. त्याच्यानंतर लगेचच मी ब्रश करून घेते. आता झोप तर उडाली, पण कामासाठी तरी पाहिजे आणि ती फक्त चहानेच येते. तर ब्रश करून झाल्यानंतर पहिल्यांदा मग मी चहा ठेवून घेतला. चहा होत होता तोपर्यंत म्हटलं रात्रीची भांडी लावून घ्यावीत, कारण रात्रीचे घासलेले भांडे जाळीमध्ये होते आणि ते सकाळी सुकले की मी पहिल्यांदा उठल्यानंतर ते रॅकला लावून घेते. भांडे एकदा रॅकला लावून झाली की किचन ओटा बऱ्यापैकी मोकळा होतो, मग पुढच्या कामांना अडचण येत नाही. भांडे लावून झाल्यानंतर लगेचच मी पीठ मळायला घेतलं, कारण मुलांची आज स्कूल होती आणि त्यांच्या स्कूलसाठी आज त्यांना टिफिन द्यायचा होता. सचिन आज बाहेर जाणार असल्यामुळे मुलांचं सगळं मला एकटीलाच करायचं होतं आणि त्याच्यामुळे सगळी जबाबदारी माझ्या एकटीवरच येणार होती. पण इतर वेळी सचिन जेव्हा घरी असतात तेव्हा मुलांची आंघोळ वगैरे तेच करतात, त्यामुळे मला एकटीला काही एवढा ताण पडत नाही. बऱ्यापैकी त्यांची खूप हेल्प होते. या घराची एक खासियत म्हणजे ह्या घराचं तोंड पूर्वेला आहे आणि जेव्हा आपण किचनमध्ये आल्यावर आपण खिडकी खोलतो तेव्हा सगळे सूर्यकिरणं मस्तपैकी किचनमध्ये येतात आणि मला ती गोष्ट खूप आवडते. सकाळी लवकर उठण्याचा हा एक फायदा आहे की तुम्हाला सूर्यदर्शन होतं आणि जेव्हा पण मला असा सूर्य दिसतो तेव्हा मी सूर्याची 5 नावं घेऊन सूर्याला नमस्कार करत असते. इकडे तोपर्यंत चहा उकळतच होता आणि त्याच्यानंतर मी मुलांच्या डब्यासाठी भाजीची तयारी केली. चहा तर कधीच बनवून झाला होता, पण सचिनचं आवरलं नव्हतं म्हणून मी परत गॅस बंद केला होता आणि ते गाडी पुसत होते. त्यांच्यानंतर त्यांची आंघोळ झाली. त्याच्यानंतर पुन्हा मी चहा गरम केला आणि अजून काही पिल्लं उठलेले नव्हते म्हणून आम्ही निवांत चहा घेतला. भाजी तर ऑलमोस्ट शिजून झाली होती, पण मॅगी मसाला टाकायचा बाकी होता, कारण मुलांना तो खूप आवडतो आणि मग मी बऱ्याचशा भाज्यांमध्ये तो ॲड करत असते. मॅगी मसाला ॲड करून भाजी पुन्हा झाकण ठेवून मी थोडा वेळ तशीच शिजत ठेवली आणि आधी पीठ मी फक्त पाण्यात मळून घेतलं होतं. त्याच्यानंतर ते थोडा वेळ झाकून ठेवलं आणि आता तेल टाकून मळून घेतलं, कारण मग असं केलं की चपात्या मऊ होतात. एकीकडे भाजी पण शिजत होती आणि दुसरीकडे मग मी चपात्या करायला घेतल्या, कारण मग टिफिन जर बनवून झाला मुलांचा तर ते उठल्यानंतर मला फक्त त्यांचं आवरायचंच काम बाकी राहील, म्हणून मी पटापट टिफिन तयार करण्याच्या प्रयत्नात होते. आणि माझं हे सकाळचं रोजचं रुटीन आहे. मुलांसाठी भाजी मी जरी वेगळी बनवली तरी आमच्यासाठी वेगळी भाजी असते, पण चपात्या मी सोबतच सगळ्यांच्या करून घेत असते सकाळी सकाळी. आणि मी जसं ठरवलं अगदी तसंच झालं होतं आणि मला असं वाटत होतं की सचिन जाईपर्यंत मुलांचा टिफिन बनवून तयार व्हायला हवा
आणि तसंच झालं. माझ्या चपात्या ऑलमोस्ट झाल्या होत्या. तोपर्यंत पिल्लंही उठलेली नव्हती आणि चपात्या लाटून अगदी शेवटची चपाती लाटत होते तोपर्यंत पिल्लं उठली. मुलं सकाळी शक्यतो 8-8:30च्या दरम्यान उठतात, पण तरीही त्यांना उठल्यानंतर अंथरुणातून बाहेर यावं वाटत नाही. मग मी त्यांना जेव्हा म्हणते की चला उठा, मी तुम्हाला गरम गरम दूध देणार आहे, तेव्हा ते पटकन उठतात. दक्षू हा असा लोळत लोळत उठतो आणि दीदी उठल्यानंतर रूममधून अशी रांगत रांगतच बाहेर येते. लहान बाळासारखी तिला सवय लागली आता. आणि तिला माहीत नव्हतं पप्पा बाहेर जाणार आहेत. जेव्हा तिला कळालं ती बाहेर येऊन लगेच चप्पल घालायला लागली, कारण तिला वाटलं तिला पण जायचं आहे. नंतर मी तिला नादी लावून पप्पा डॉक्टरकडे चाललेत असं सांगून घरात घेऊन आले. आता ज्या तुम्हाला बाय बाय करताना दिसल्या त्या माझ्या नणंदबाई आहेत आणि त्या पण सचिनसोबत जाणार होत्या. तर ते दोघं गेल्यानंतर घरात आल्यावर मी मुलांसाठी दूध गरम करून ठेवलंच होतं. मग ते दूध मी त्यांना आधी दिलं. त्याच्यानंतर मी मुलांची आंघोळ वगैरे करून घेतली आणि हा त्यांचा स्कूल ड्रेस आहे. खरं तर याच्या खाली वेगळी पॅन्ट आहे, पण आता थंडीमुळे जीन्स त्यांना अलाउड केली आहे. मुलांचं तर आवरून झालं होतं, पण त्यांचा टिफिन भरायचा बाकी होता. मग त्याच्यानंतर मी त्यांचा टिफिन भरून दिला आणि त्यातच मी त्यांना सांगत होते की टिफिन फिनिश करून या, कारण कधी कधी आवडीची भाजी असली तरी ते जास्त काही खात नाहीत. मग थोडीशी धमकी दिली की मी तुम्हाला स्कूलमधून घरी घेऊन येणार नाही. मग ते बरोबर टिफिन फिनिश करून येतात. आणि त्याच्यानंतर वॉटर बॉटल भरून घेतल्या. माझं घरातलं आवरत होतं तोपर्यंत ते चप्पल घालून रेडी होते. मग मी त्यांना पटकन स्कूलमध्ये सोडून आले. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर स्कूल आहे. घरी आल्यावर पुन्हा मी भाजीची तयारी करायला घेतली, कारण मुलांच्या टिफिनसाठी भाजी दिली होती, पण आमच्यासाठी भाजी करायची बाकी होती. मग मी वांग्याची भाजी करणार होते, ते पण काळ्या मसाल्यातली. त्यासाठी सगळ्यात आधी वांगे आधी कट करून मी पाण्यात काही वेळ भिजत ठेवली, कारण मग त्याच्यामुळे वांग्यामधला कडवटपणा सगळा निघून जातो. आणि भाज्या वगैरे चिरल्यानंतर उरलेला जो काही कचरा असतो ते मी एका प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवत असते, कारण मग संध्याकाळी दूधवाले काका येतात आणि त्यांच्याकडे दिला की मग ते त्यांच्या गायांना खाऊ घालतात आणि काही वेस्ट जात नाही. त्याच्यानंतर लगेचच मी मसाल्याची तयारी करायला घेतली. मसाल्यांमध्ये आधी मी खोबरं भाजून घेतलं, नंतर कांदा भाजून घेतला, नंतर टोमॅटो भाजून घेतला आणि त्यामध्ये कोथिंबीरीचे देठ जे असतात ते भाजून घेतले आणि उरलेली कोथिंबीर मी भाजीसाठी चिरून ठेवली. आणि हळूहळू उन्हाळा चालू झालाय तर आता सकाळीच तहान पण लागते, नाहीतर थंडीच्या दिवसात बराच वेळ सकाळी तहान पण लागत नसायची. मसाला भाजून होईपर्यंत मी वांगे पुन्हा एकदा पाण्यातून चांगली धुवून घेतली आणि नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ भरून घेतलं. आणि स्वयंपाक करताना मला तर असं होतं की मी कित्येक वेळा हात धुत असते. तुमच्यासोबत पण असंच होतं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मसाला तर सगळा भाजून झाला होता, पण म्हटलं गरम गरम वाटता येणार नाही, म्हणून मसाला थंड होईपर्यंत तोपर्यंत म्हटलं भांडे घासून घ्यावेत, कारण भांड्यांचं काम एकदा आवरलं की बरंचसं काम आवरल्यासारखं वाटतं.
भांडे घासून झाले होते आणि मसाला पण तोपर्यंत मस्त थंड झाला होता. मग मी तो आधी मिक्सरमधून काढून घेतला आणि तोपर्यंत एकीकडे वांगे पण तेलात थोडे वाफवून घेतले, कारण मग तेलात थोडे परतवून घेतले की पटकन शिजतात आणि भाजी पण छान होते. आता वांगे कढईतून काढून घेतले आणि कढईत पुन्हा तेल टाकून हा जो वाटलेला मसाला आहे तो तेलामध्ये परतून घेतला अगदी तेल सुटेपर्यंत. मसाला चांगला परतल्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले ॲड केले, जसं की मिरची पावडर, धना पावडर, हळद आणि गरम मसाला. आणि या स्टेजला मी कोथिंबीर पण टाकत असते, कारण मग ती शेवटपर्यंत चांगली हिरवी राहते. आणि पुन्हा एकदा मिक्स करून थोडंसं पाणी टाकून हे मसाले थोडे शिजवून घेतले. नंतर मी याच्यामध्ये मिसळ मसालासुद्धा ॲड केला, कारण तो बऱ्याच दिवसांचा माझ्याकडे होता आणि त्याचा काही वापर होत नव्हता. मग मी म्हटलं काळी भाजी आहे तर याच्यात टाकून द्यावा, म्हणून मी तो टाकला. नंतर ग्रेव्हीसाठी पाणी ॲड केलं. त्याच्यानंतर पुन्हा मी याच्यामध्ये उरलेली कोथिंबीर ॲड केली आणि वाफवलेले वांगे पण या स्टेजला यामध्ये मी टाकून दिले आणि नंतर झाकून ठेवून ही भाजी काही वेळ शिजण्यासाठी ठेवून दिली. पुदिना जास्त दिवस टिकावा म्हणून तुम्ही काय करता, तर मी असं धुवून सुकून ठेवत असते, म्हणजे तो मला कधीही वापरता येतो. आणि त्याच्यानंतर मला शेंगदाण्याची चटणी करायची होती आणि मी शेंगदाण्याच्या चटणीमध्ये पुदिना, कोथिंबीर हे सगळं टाकत असते. तुम्ही कशी करता मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यासाठी मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, मीठ टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकून ते पण बारीक करून घेतले आणि नंतर तव्यावर असं गरम करून घेतलं. चटणी थोडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि नंतर ती तेलामध्ये चांगली परतवून घेतली. इकडे मस्त अशी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली होती आणि वांग्याची भाजी पण शिजतच आली होती. तर भाजी शिजवण्यासाठी आज मी एक वेगळीच पद्धत वापरली. कढईवर ताटामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं, जेणेकरून जेव्हा पण मला ग्रेव्ही वाढवावी वाटेल तर मी हे पाणी ॲड करेल. अशी पद्धत मी गावाकडे माझ्या आजीला करताना पाहिली होती, तीच पद्धत मी आज वापरून बघितली. किचनमधलं सगळं काम आवरलं होतं, पण झाडझूड बाकी होती. मग सगळ्यात आधी मी पोट झाडून घेतला आणि घरात येऊन पुन्हा चेक केलं तर भाजी पण बऱ्यापैकी शिजली होती, ऑलमोस्ट झालीच होती. मग मी नंतर गॅस बंद केला आणि उद्या मुलांच्या शाळेत ॲन्युअल फंक्शन आहे, तर ग्रूमिंग गरजेचं आहे. मग त्यासाठी मी इथे फेस पॅक लावून घेतला. आता हा फेस पॅक कसा बनवायचा हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, प्लीज जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला पण कधी बनवायचं असेल तर मदत होईल. आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं हे पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण यावेळी मी फेस पॅकमध्ये टोमॅटोचा ज्यूस आणि दूध ॲड केलं, ज्याच्याने पिगमेंटेशन दूर होईल. फेस पॅक सुकेपर्यंत बसून राहून थोडी चालणार आहे. मग घर झाडायचं बाकी होतं, म्हटलं फेस पॅक पण सुकतोय तोपर्यंत घर झाडून होईल. घर झाडून होईपर्यंत फेस पॅक पण सुकला होता. मग त्याच्यानंतर मी असं धुवून घेतला आणि धुताना नेहमी लक्षात ठेवा की असं स्क्रब करून धुवायचा, म्हणजेच त्याचा चांगला इफेक्ट होतो. फेस पॅक लावून झाल्यानंतर तुमच्याकडे कोणतंही मॉइश्चरायझर असेल तर ते चेहऱ्याला लावून घ्या, कारण त्याच्याने मग स्किन ड्राय होण्याचा धोका राहत नाही. माझ्याकडे ॲलोवेरा जेल होतं, मग मी तेच अप्लाय केलं. त्याच्यानंतर कपडे धुवायचे बाकी होते आणि मुलांचं उद्या ॲन्युअल फंक्शन आहे, तर हे असे कपडे होते जे मशीन लावता येणार नव्हते. मग मी ते हातानेच धुणार होते. त्यासाठी मी हे सगळे कपडे आधी निरमात भिजत घातले. थोडा वेळ भिजून झाल्यानंतर हे सगळे कपडे लगेच मी धुवून घेतले, कारण मग ते सुकायला पण पाहिजे होते.
कपडे धुवून झाल्यानंतर मी लगेच सुकत घातले, कारण मग उन्हाळ्याचे दिवस जरी चालू झाले असले तरी कपडे कधी कधी सुकत नाहीत आणि उद्या ॲन्युअल फंक्शन असल्यामुळे मुलांचे कपडे सुकणं फार गरजेचं होतं, कारण मला अजून ते अल्टर पण करायचे बाकी होते आणि संध्याकाळी सुकल्यानंतर मी त्यांना अल्टर करायला घेऊन जाणार होते. घरातली कामे सगळेच आटोपली होती आणि मुलांना स्कूलमधून यायला अजून वेळ होता. मग म्हटलं तोपर्यंत काय करावं, तर नजर नेमकी देवघराकडे गेली आणि देवघराच्या आजूबाजूला खूप धूळ झालेली होती. म्हटलं मग ती साफ करू तोपर्यंत. मग त्यासाठी आधी मी देव सगळे एका भांड्यात काढून घेतले आणि देवघर रिकामं केलं. नंतर त्याची साफसफाई करून घेतली. जास्त वेळा नाही, पण किमान आठवड्यातून एकदा तरी अशी साफसफाई केली की मग जास्त वेळ द्यावा लागत नाही या गोष्टींना. संक्रांतीचे सुगड पण किती दिवस मी इथे खिडकीतच ठेवले होते, पण ते मी आज उचलून घेतले, कारण मला ती खिडकीसुद्धा क्लीन करायची होती. अशी वरचेवर साफसफाई करत राहिली की साफसफाईला जास्त वेळ पण लागत नाही आणि मग ती पटकन होते. देवघराखाली मी नेहमी चौरंग ठेवते, कारण मग आपण रोज जेव्हा घर झाडतो तर याच्या खालून झाडता येतं आणि देवघर जर डायरेक्ट खाली ठेवलं तर त्याच्या खालून झाडू मारता येत नाही. म्हणून मी आधी चौरंग ठेवते आणि मग त्याच्यावर देवघर ठेवते. चौरंग साफ करून घेतल्यानंतर मी देवघर पण साफ करून घेतलं आणि देवघराच्या ड्रॉवरमध्ये खूप अशा वस्तू होत्या ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. मग ड्रॉवर पण क्लीन करून घेतला आणि वस्तू पण व्यवस्थित ठेवल्या. देवघरात मोरपंख असावा असं नेहमी म्हणतात. आमच्या देवघरात पण आहे. आणि सगळी साफसफाई झाल्यानंतर मी देव पुन्हा देवघरात व्यवस्थित ठेवून दिले. कोणतीही वस्तू नीटनेटकी आणि स्वच्छ ठेवली की छानच दिसते आणि तसंच देवघर पण आवरून झाल्यानंतर खूप छान दिसत होतं. चला तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं हे तुम्हाला माहीतच आहे. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.